सिंधुदुर्ग ग्रामीण वर्सेस पालघर. पालघरचे ना तुम्ही? सिंधुदुर्ग ग्रामीण गर्ल्स 12th प्लेयर प्लीज. पालघर सिटी आणि पीसीएमसी आपण कर्णधार समालोचन कक्षामध्ये यायचे. पालघर संघनायक कमेंट्री बॉक्स मध्ये आता लगेच. बॉईजचा मुलांचा माफ करा ग्रामीण सिटी. अरे काय यार, मुलांचा जो आहे ना, हा पालघर सिटीचा पाठवा. पीसीएमसी स्वप्नील आपण इकडे यायचे जरा. या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. आपण सामन्याला सुरुवात करतोय. घड्याळामध्ये टाइम सेट झालाय. आमच्या मोबाईल मध्ये टाइम सुद्धा सेट झालाय. पुढचा चेंडू या ठिकाणी पाहूया. ज्यावेळी मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू होता. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. अतिशय महत्वाचा सामना मित्र हो. या ठिकाणी या दोघी सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. वाईट दिलेला आहे त्या ठिकाणी पंचांनी. स्ट्राईकला त्या ठिकाणी दीपिका आहे. नॉन स्ट्राईक एंडला आहे उन्नती आणि सुगंधा. पहिलं षटक हाताळते. एक मिनिट अंपायर, एक मिनिट. रन धावून घेतलाय ना हा? नाही. ओके, थँक्यू. सुगंधा आपल्या बॉलिंग मार्कवर पाहूया. स्ट्राईकला आहे दीपिका. यावेळी मात्र फुटवर्क पाहायला मिळतोय. पाहूया डी फायनल रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण जोपर्यंत येतोय एक धाव निश्चित स्वरूपात मिळेल आणि या एका धावेतच समाधान मानावं लागतंय. अप्रतिम त्या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. यावेळी मात्र हा सामना जो आहे मित्र हो, खूप खूप महत्वाचा सेमीफायनलचा सामना जो आपण पाहतोय सिंधुदुर्ग गर्ल्स आणि पालघर गर्ल्स या दोन्ही संघांमध्ये. दोघेही संघांमध्ये चांगल्या फलंदाज आहेत. एक मिनिट सामना थांबवायचा. वाईट त्या ठिकाणी. या ठिकाणी पुढचा चेंडू पाहूया सुगंधाकडनं. पुढचा चेंडू आणि स्ट्राईकला सज्ज होते त्या ठिकाणी उन्नती. यावेळी मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. हवे चेंडू असताना लो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय, परंतु दरम्यान एक धाव सहज त्या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि या एका धावेसोबतच धाव संख्या होते ती 6. स्ट्राईकला असणार आहे ते त्या ठिकाणी दीपिका. पुढचा चेंडू दीपिकासाठी पुढचा आणि यावेळी मात्र अतिशय चांगला चेंडू खेळलेला आहे. चेंडू सरळ गेलेला आहे तो बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर आणि हा चौकार दीपिकाच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला. चौकार पाहायला मिळाला आणि चौकारासोबतच धावसंख्या संघाची पुढे सरकते होती ती 10 धावा झालेल्या आहे संघाच्या. चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळतीये. पालघर संघाची चांगली सुरुवात. पुढचा चेंडू
यावेळी मात्र हवे चेंडू असताना पाहूया डीप पॉइंट रिजन मध्ये चेंडू जर जो जातोय तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतायत आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. दरम्यान चेंडू फेकत नाहीये तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी मिळत आहेत आणि या 2 धावांनी संघ पुढे सरकतोय. सोबतच षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अतिशय चांगली सुरुवात पालघर संघाची. 12 धावा त्यांनी कमावलेल्या आहेत. कोणत्या प्रकारचा गडीबाद झालेला नाहीये. पालघर आणि सिंधुदुर्ग या दोघाही संघांमध्ये अप्रतिम सामना रंगतोय. सेमीफायनलचा सामना आहे मित्र हो. दोघां संघांसाठी हा महत्वपूर्ण सामना आहे. वेळेचा त्या ठिकाणी आम्हाला सहयोग करायचा आहे. टायमिंगच्या बाबतीत आम्ही खूपच कडक आहोत कारण की बरेचसे सामने अजूनही खेळवायचे आहेत. आर्या येथे दूसरे ओवर के लिए आर्या को लाया गया है. इस बीच देखेंगे आर्या किस तरीके से गेंदबाजी करेगी. लेकिन हालांकि यहां पर पहले ओवर में बेहतरीन शुरुआत की है. 12 रन उन्होंने पहले ओवर में खर्च किए हैं. काफी खर्चीला ओवर सुगंधा द्वारा. नेहर की पहली गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद थी. शरीर से दूर खेलने की कोशिश लेकिन यहाँ पर अंपायर सागर द्वारा वाइड का इशारा. अतिरिक्त रन जुड़ता हुआ और इस अतिरिक्त रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ पालघर टीम का हो चुका है 14. बेहतरीन यहाँ पर अच्छी स्थिति में एक सम्मानजनक टोटल हम स्कोर बोर्ड पर है. अगली गेंद फिर से एक बार. इस बार देखिए जगह से खेलना चाहते थे. कोई फुटवर्क नहीं वहां पर और डॉट गेंद. अगर रन को रोकना होगा तो जरूर डॉट गेंदें करनी होगी और विकेट चटकाने होंगे. इस बीच देखिए हल्के हाथों से खेला. बेहतरीन स्क्वायर कट खेला. डीप पॉइंट रीजन में गेंद को भेजा है. केवल 1 रन तो जरूर मिलेगा. एक ही रन वहां पर मिलेगा. सूझबूझ हुई बल्लेबाजी लेकिन स्ट्राइक रोटेट किया. स्ट्राइक ज्यादा से ज्यादा दीपिका अपने पास रखेगी. फिर से एक बार सर से दूर खेला. स्क्वायर कट किया. डीप पॉइंट रीजन में वहां पर एक रन के लिए दूसरे रन के लिए दौड़ना चाहेगी लेकिन दूसरा रन नहीं मिलेगा. थ्रो देखिए आ चुका है और एक ही रन से संतुष्ट. 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 16 पर जाकर पहुंचा है. 16 रन हो चुके हैं. इस बीच बेहतरीन शुरुआत की है. पहले ओवर में 12 रन आए थे. दूसरा ओवर ये जारी है. प्रगति पथ पर है. आर्या को वहां पर है. इस बीच देखिए आर्या ने इनसाइड आउट खेला. हवा में गेंद है लेकिन खिलाड़ी वहां पर तैनात थे. नो मैच लैंड पर जा गिरी. दूसरे रन के लिए दौड़ना चाहेगी. दीपिका वहां पर डेंजर एंड पर दौड़ रही थी लेकिन बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट. एक अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. देखिए यहां से हर एक गेंद पर रन बना देने की कोशिश इन दोनों की जारी है. जिस तरीके से ने यहाँ पर दीपिका ने खेला. स्ट्राइक को रोटेट किया. अभी स्ट्राइक पर रहेंगी उन्नति. अगली गेंद उन्नति के लिए देखिए ब्लॉकर में गेंद किया था. लॉन्ग ऑन मिड ऑन पर खिलाड़ी तैनात थे लेकिन 1 रन तेजी से पूरा किया. मिसफील्ड होता हुआ दूसरे रन के लिए दौड़ना चाहेंगी जब तक थ्रो फेंकते नहीं और ये 2 रन किए हैं. अरे यांना सांगा बाजूला हो काका. बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट. देखिए हवा में गेंद काफी सही समय तक थी. सिंधुदुर्ग संघ आपण या ठिकाणी दिसत नाहीये. प्लीज डीजेच्या समोर बसलेले जे खेळाडू आहेत त्यांनी तिकडून जरा या ठिकाणी यायचंय. दो ओवर के समाप्ति के बाद स्कोर हो चुका है 20 बिना कोई विकेट के खोए हुए. नए गेंदबाज नई आई है रचना. Rachna has brought into the attack. After 2 overs, the score on the board is without losing any wicket, 20 runs. This is going to be a very important match, crucial match for the both of the team. Here we go for the last over. The first ball of that, and it is outside of the leg stump. That's why the umpire gives it wide, and extra adds into the score. The score moves up to now 21 runs on the board. This is the last over. The slog over and this
Deepika is there once again. Then that she's played it, cut it away from the body. She has played. There is a fielder in the deep point region. Meanwhile, the batsman is going for the second run. She has taken. What a running between the wicket between these two. The first run they have taken very fast, and that's another one. They are running like a Ferrari car. What a running between the wicket. एक मिनिट अंपायर प्लीज. किती ओव्हरची मॅच आहे? चार ओवर का मैच है ये मुकाबला 4 ओवर का रहेगा. Next ball. This is in the air. Wicketkeeper comes out and she has taken a beautiful catch, and this is a very, very big wicket, big fish in the net. She has taken a beautiful catch. Let me know her name. Who was there? Wicket keeper. She has taken a beautiful catch there. Madhuri was there. One Madhuri in Bollywood, she is rocking, and one Madhuri is on ground. She is also rocking. The new batsman comes to center. Her name is Nidhi. This is quite outside of the off stump, and that's why the umpire will be. He's giving the wide, and once that extra runs adds into the score. 26 now run. This is a good score on the board. This was a beautiful flighted one, carpet drive. Meanwhile, there is a fielder at the mid-wicket region, and this has taken a comfortably single run. 27 runs. A very big match between these two. It's a very important match. This is the semi-final match between the Palghar and Sindhudurga. Sindhudurga had won the toss. They had elected to field first. I invited Palghar to bat first. Here we go. And she tried to play away from the body, and this is the wide outside of the off stump. And also this is the end of the over. 29 runs after 3 overs with the loss of 1 wicket. 29 runs. 29 धावा झालेले आहेत. आणि हा जो आहे शेवटचा षटक आहे. आर्या या ठिकाणी आता शेवटचं षटक घेऊन येतोय. आखिरी ओवर के लिए आर्या यहाँ पर आई है. आर्याकडे शेवटचा षटक पाहूया. फुटो चेंडू होता पाहूया. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये. तोपर्यंत एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकता थोडासा विलंब, थोडस लेट, आणि 2 धावा निश्चितच त्या ठिकाणी मिळवलेल्या आहेत, कमावलेल्या आहेत. 2 धावांनी संघ पुढे सरकलेला आहे. धावसंख्या आता होतीये पालघर संघाची 31 धावा. धावांचा डोंगर या ठिकाणी रचलेला आहे. पुढचा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा आर्याकडनं पुढे मारण्याचा प्रयत्न. बॉलर बॅक ड्राईव्ह केलेला आहे. लॉंग ऑनला खेळाडू तैनात आहे. काही टप्प्यांवर चेंडूला त्या ठिकाणी कलेक्ट केलं जातंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते, आणि एक आपण पाहतोय की चांगलं तालमेळ या दोघींमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आर्याकडनं निधी
उन्नती स्ट्राईकला आहे. यावेळी मात्र अतिशय चांगला फटका होता. शॉर्ट आर्म पूल केलेला आहे मिड विकेट रिजन मध्ये. त्या ठिकाणी गॅप मध्ये चेंडू जाते तोपर्यंत एकदा पूर्ण करते दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि त्या ठिकाणी थोडीशी मिसफील्ड होते. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल आणि तिसरी धाव सुद्धा या ठिकाणी मला असं वाटतंय की आरामात पूर्ण केलेली आहे. ठीक आहे, पहिला प्रवास लोकलनी, नंतर डायरेक्ट फास्टने आणि नंतर एक्सप्रेसने 35 धावा झालेल्या आहेत. या ठिकाणी 35 धावा झालेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, अक्षरशः थकलेले आहेत ते आता. चांगल्या धावा उभारलेल्या आहेत. सन्मानजनक धावसंख्या फलकावर पालघर संघाने प्रथम फलंदाजी करत असताना मिळवलेली आहे. पुढचा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा आर्या आपल्या बॉलिंग मार्कवर आणि स्ट्राईकला सज्ज होते, जिचं नाव आहे निधी. निधीसाठी पुढचा चेंडू आर्याकडनं. शॉर्ट पूल केलेला आहे. पुन्हा एकदा पाहूया त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्यांना बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर कोणता खेळाडू त्यांना तसं गॅप मध्ये चेंडू जातोय तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि पाहूया त्या ठिकाणी काय घडतंय. आणि हा चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. आणि चौकारासोबतच धावसंख्या आता झालेली आहे पालघर संघाची 39. 39 धावा झालेल्या आहेत पालघर संघाच्या. पुढचा चेंडू पाहूया या ठिकाणी काय करताय. पुन्हा एकदा शॉर्ट पूल केलेला आहे. स्क्वेअर लगला त्या ठिकाणी खेळाडू तैनात आहे. काही टप्प्यावर चेंडूला कलेक्ट केलं जाते. दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, जबरदस्त. या दोघींमध्ये चांगलं ताळमेळ पाहायला मिळतंय. सुरुवातीपासून दोघींनी एक जबरदस्त त्या ठिकाणी संघाला चांगल्या परिस्थितीमध्ये नेऊन सोडलेलं आहे. एक चांगलं टोटल, एक सन्मानजनक धावसंख्या त्या ठिकाणी आणि 41 धावा त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या आहेत. अतिशय चांगल्या त्या ठिकाणी फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं. पुढचा चेंडू पाहूया या ठिकाणी काय घडते काय बिघडते. आर्या पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर असणार आहे. समालोचन कक्षासमोर कोणी उभं राहायचं नाहीये. यावेळी मात्र पाहूया चेंडू हवेत असताना एका टप्प्यावर कलेक्ट करत असताना नाही करू शकलेली आहे आणि पुन्हा एकदा या ठिकाणी 2 धावा घेतलेल्या आहेत. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहूया आणि या ठिकाणी अतिशय जबरदस्त अंपायर सागर किती रन. 2 धावा 3. ओके 3 धावा या ठिकाणी असणार आहेत. आणि या ठिकाणी लक्ष ठेवलेलं आहे पालघर संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 44 धावांचं लक्ष, एक विषय माफ करा 44 धावा झालेल्या आहेत. 45 धावांचं विशाल लक्ष ठेवलेलं आहे. या ठिकाणी आपण आता मोहीन केक कापणार आहोत. सांगली जिल्ह्याचा त्या ठिकाणी खेळाडू
चला सांगली संघ धन्यवाद. हॅपी बर्थडे मोईन. खूप खूप तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि आमचे स्कोरर सचिन यांना सुद्धा खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा. तर समालोचन कक्षासमोर जे कोणी आहेत त्यांना विनंती आहे, समालोचन कक्षाच्या मागे येऊन तुम्ही राहायचंय. छोटू थोडा या ठिकाणी बाळा इथे येऊन बसायचंय. 45 धावांचं या ठिकाणी लक्ष आहे. सामन्याला सुरुवात होते. पंचांनी त्या ठिकाणी घड्याळात टाइम सेट केलेला आहे. पॉवर प्ले नसणार आहे. सिंधुदुर्ग गर्ल्स थोडं जरा आम्हाला दिसत नाहीये. समालोचन कक्षाला थोडासा प्रॉब्लेम होतोय. पॉवर पंच या ठिकाणी इकडे या 2 मिनिटं. यांना सांगा काय ते. पंच 2 मिनिटं इकडे या जरा. ओके ठीक आहे. चला आपण सामन्याला सुरुवात करतोय लगेचच. 45 धावांचं लक्ष या ठिकाणी पालघर संघाने प्रथम फलंदाजी करून असताना ठेवलेलं आहे. ओके आम्ही समजू शकतो. सेमीफायनलचा हा सामना आहे. अटीतटीचा सामना आपण पाहणार आहोत. निश्चितच एक रंगतदार सामना आपण या मैदानावर पाहतोय. सिंधुदुर्ग संघ या ठिकाणी आता फलंदाजी करण्याकरता उतरलेला आहे. आणि या ठिकाणी पाहूया सिंधुदुर्ग संघ कसं काय त्या ठिकाणी वाटचाल करेल. कारण की 45 धावांचं डोंगर त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि डोंगर काय त्यांना असं नाहीये. सिंधुदुर्ग एरियाचा डोंगरांचा आहे. त्याच्यामुळे त्यांना परफेक्ट माहिती आहे कशी चढाई करायची. आणि ती चढाई अपेक्षित आहे या दोघींकडनं. चला तर पुढचा या ठिकाणी उन्नती. पहिलं षटक घेऊन येते पालघर संघाची आणि स्ट्राईकला त्या ठिकाणी आहे सिंधुदुर्ग संघाची. रचना नॉन स्ट्राईक एंडला आहे. रक्षणदा पहिला चेंडू या ठिकाणी अतिशय जबरदस्त पापील केला जातोय. परंतु या ठिकाणी 1 धाव निश्चित मिळेल. लेग बाईचा इशारा करतायत पंच. सामना जिंकायचा असेल तर या ठिकाणी विस्फोटक फलंदाजी करावी लागणार आहे. धडाकेबाज या ठिकाणी फलंदाजी करावी लागणार आहे. कारण की या ठिकाणी मोठ्या धावसंख्येचा पिछा करत असताना पहिल्यापासूनच आपल्याला आक्रमकता दाखवावी लागणार आहे. विस्फोटकता दाखवावी लागणार आहे. पुढचा चेंडू यावेळी मात्र शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न होता.
एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये त्या ठिकाणी चेंडूला त्या ठिकाणी पाठवले जाते. एक धाव मिळतीये आणि सोबतच या ठिकाणी 2 धावा मिळतील. चांगली फलंदाजी आपल्याला या ठिकाणी पालघर संघाची पाहायला मिळाली होती. चांगलं योगदान राहिलं होतं फलंदाजांचं. यावेळी पाहूया या ठिकाणी योगदान तेच अपेक्षित आहे सिंधुदुर्ग संघाकडनं. शॉर्ट पिच चेंडू होता परंतु दिशाहीन गोलंदाजी. वाईटचा इशारा करतायत पंच आणि या वाईटमुळेच आता अतिरिक्त धाव मिळतीये. आणि यासोबतच या ठिकाणी पहिला हादरा बसलेला आहे सिंधुदुर्ग संघाला. रचना या ठिकाणी बाद झालेली आहे. आता नवीन बॅट्समन बॅटर येते ती पूर्वाकडनं खूप अपेक्षा असणार आहेत. अपेक्षा आता वाढलेल्या आहेत. पुढचा चेंडू पूर्वासाठी. यावेळी मात्र अतिशय चांगला पाहूया विकेट किपरच्या पाठीमागे जातो चेंडू. तोपर्यंत एकदा पूर्ण करील आणि एका धावेतच त्या ठिकाणी समाधान मानावं लागतंय. आणि या एका धावेसोबतच संघाची आता धावसंख्या झालेली आहे 5. 5 धावा झालेल्या आहेत. हिट विकेट ओके. आणि या ठिकाणी सिंधुदुर्ग संघाला दुसरा हादरा बसतोय. ह्या धाव्या आम्ही घेणार नाहीयेत. धावा ज्या आहेत त्या फक्त 4 धावा असणार आहेत. सेमीफायनलचा हा सामना आपण पाहतोय सिंधुदुर्ग आणि या ठिकाणी पालघर संघामध्ये. पुढचा चेंडू या ठिकाणी शरीरापासून दूर खेळलेला शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि एकच धावेत समाधान मानावं लागतंय. या ठिकाणी सोबतच षटकाची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा दिलेल्या आहेत उन्नतीने फक्त 5 धावा खर्च केल्या. अतिशय चांगलं षटक हाताळलं या ठिकाणी उन्नतीने आणि सोबतच 2 गडी सुद्धा बाद झाले या षटकामध्ये. चांगली सुरुवात या ठिकाणी पालघर संघाने करून दाखवलेली आहे परंतु थोडस कठीण परिस्थितीतून या ठिकाणी प्रवास करावा लागतोय सिंधुदुर्ग संघाला. परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. रचना आलेली आहे त्या ठिकाणी. रचना पाहूया काय करते पण रचनात्मक फलंदाजी निश्चितच सिंधुदुर्गच्या संघाला करून दाखवावी लागेल. या ठिकाणी हवे चेंडू अप्रतिम झेल घेतलेला आहे आणि आपण पाहतोय की सिंधुदुर्ग संघाचा पुन्हा एकदा या ठिकाणी फलंदाज बाद होतीये. बाद होणारी खेळाडू होती ती संपदा. उन्नतीने अतिशय जबरदस्त झेल पकडला. टेन्शन निश्चितच 12व्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर दिसतंय.
समजू शकतो आम्ही. पुढचा चेंडू पाहूया आता. या ठिकाणी 3 गडी बाद झालेले आहेत सिंधुदुर्ग संघाचे. पुढचा चेंडू या ठिकाणी रचनाकडनं आणि स्ट्राईकला आहे आर्या. आर्याला आता खेळ दाखवावा लागणार आहे, काहीतरी करून दाखवावं लागणार आहे. जर सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके खेळणं अनिवार्य असणार आहे सिंधुदुर्ग संघासाठी. ऑप्शनच्या खूपच बाहेर पंच सागर त्या ठिकाणी वाईटचा इशारा करतायत. अतिरिक्त धाव मिळतीये. या अतिरिक्त धावेसोबत धावा पुढे सरकतायत. धावसंख्या होते ती 7. 16 चेंडूंवर अजूनही 38 धावांची आवश्यकता असणार आहे सिंधुदुर्ग संघाला. फुलटोस चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, चांगला थ्रो सुद्धा पाहायला मिळाला, चांगलं कलेक्ट केलं. एकच धाव मिळेल. रक्षण या ठिकाणी आता येईल. फलंदाज स्ट्राईकला असणार आहे. ज्युसी फुलटॉस होता आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतीये. लेग बिफोर या ठिकाणी LBW आउट होतीये. यष्टांच्या समोर आली आणि त्याचमुळे त्या ठिकाणी चांगला निर्णय पंचांकडनं पाहायला मिळाला. पंच सागर त्या ठिकाणी आहेत, प्रचंड अनुभव आहे त्यांच्या जवळ आणि या ठिकाणी चांगलं पंचगिरी पाहायला मिळतेय. सर्जिल आहे, मेहबूब आहे, सागर आहे, परत प्रमोद ठाकूर आहेत. एक चांगली सुमित सुद्धा त्या ठिकाणी लेग पंच आहे, लेग अंपायर आहे. चांगलंच त्या ठिकाणी अंपायरिंग करत असताना पुढचा चेंडू या ठिकाणी रचनाकडनं स्ट्राईकला सज्ज होतीये सुगंधा. जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजीची ऍक्शन पाहू शकता आपण. पंचांचा आता जाम वाहवा होणार आहे. का बरं? सगळं तिकडे पण नाव, इथं पण नाव. या ठिकाणी मात्र आपण पाहू शकता एकच धाव मिळाली आणि सोबतच या ठिकाणी षटकाची समाप्ती. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत त्या 9. आता येणाऱ्या उर्वरित 12 चेंडूंवर 36 धावांची आवश्यकता. 12 चेंडूंवर 36 धावांची आवश्यकता. 4चा आणि 6चा पाडा मोजावा लागणार आहे फलंदाजाला. चौकार षटकार मारावे लागतील. एक्का दुक्का बिलकुल चालणार नाहीये. पुढचा चेंडू पाहूया. स्ट्राईकला सज्ज होते सुगंधा. रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु असफल ठरतेय. दीपिका त्या ठिकाणी आहे. दीपिका जवळ चांगला अनुभव आहे, चांगला अंदाज आहे. तिची बॉलिंग ऍक्शन सुद्धा सुंदर आहे आणि त्या ठिकाणी चांगल्या टप्प्याची गोलंदाजी करत असताना आपण पहिल्यापासून पाहिलेलं आहे तिला. दीपिकाकडनं पुन्हा एकदा पुढचा चेंडू सुगंधासाठी. बघा काय खेळामध्ये गुंग आहेत, जबरदस्त. पुढचा चेंडू
सुगंधासाठी यावेळी मात्र बॉल बॅक ड्राईव्ह केलेला आहे आणि फक्त एकच धाव. आता आता धावसंख्या झालेली आहे ती 10. 10 धावसंख्येवर 4 गडी बाद झालेले आहेत आणि हे तिसरं षटक प्रगतीपथावर दीपिकाकडनं. 10 चेंडूंवर 35 धावांची आवश्यकता. समीकरण थोडंसं आता कठीण होत चाललेलं आहे. याला कुठला फॉर्म्युला वापरायचा? फॉर्म्युला एकच आहे, चौका आणि छक्का. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. शाळ मात्र अतिशय चांगला सुरेख चेंडू पाहायला मिळाला. पूर्णपणे दडपणात आपण पाहतोय संघ आणि बिकट परिस्थितीतून या ठिकाणी मार्ग काढावा लागेल. चेंडू उरलेले आहेत ते फक्त 9 आणि 35 धावांची आवश्यकता. 9 चेंडूंवर येणाऱ्या 35 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू टाकला गेला. गुडलेनवर पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. या ठिकाणी आपण पाहिलं की संघर्ष करावा लागतोय संघाला. या ठिकाणी खरोखरच आपण पाहिलं सिंधुदुर्ग संघ चांगली कामगिरी करत आहेत. सगळ्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली. या ठिकाणी आपण पाहिलं की थोडासा कुठेतरी बॅकफुटवर जाताना संघ कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. धीम्या गतीने धावा येत आहेत. पुढचा चेंडू या ठिकाणी पाहूया. चांगलं फिल्डिंग त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव सहज घेतली गेली. या ठिकाणी षटक संपलेलं आहे. माफ करा, एक अजून चेंडू शेष आहे. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात सुगंध आपण पाहतोय आणि सोबतच या ठिकाणी षटकाची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 धावा झालेल्या आहेत आणि 4 गडी बाद झालेले आहेत. 6 चेंडूंवर 34 धावांची आवश्यकता. खूपच बिकट कठीण समीकरण झालेलं आहे. उन्नती त्या ठिकाणी आलेली आहे. उन्नतीने पहिलं षटक हाताळलं, 5 धावा दिल्या, 2 महत्वाचे गडी बाद केले आणि शिवा इवन तिने चांगल्या झेल सुद्धा थर्ड मॅनला घेतल्या होत्या. स्लिपला यावेळी मात्र चांगला फटका आहे. पाहूया, 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल आणि कासवाच्या गतीने या ठिकाणी धाव संख्या फलक हालतोय.
यावेळी मात्र वाईड असणार आहे चेंडू. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर त्या ठिकाणी चेंडू गेला होता आणि या ठिकाणी निश्चितच अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या झालेली आहे ती 14. पालघर संघ मुलांचा पण खूप भारी आहे. यावेळी मात्र शॉर्ट कव्हर मध्ये एक धाव निश्चित मिळते. नो बॉल होता आणि फ्री हिट असणार आहे. सतरा धावा झालेल्या आहेत. लेग स्टंपच्या खूपच बाहेर आणि वाईड इशारा करतायत पंच. पुढचा चेंडू पाहूया. औपचारिकता शेष या ठिकाणी. शेवटचा चेंडू शेष आहे. एक औपचारिकता त्या ठिकाणी उरलेली असताना आपण पाहतोय.
आणि या ठिकाणी सामना जिंकलेला आहे पालघर संघाने. पालघर संघाने 5 मिनिटं जास्त घेतले त्याच्यामुळे त्यांना 5 धावांची पेनल्टी देण्यात आलेली आहे.